अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये एक सुंदर अशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. भक्तांनो, या कथेचं नाव आहे पुण्याचं फळ. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण वाईट कर्म केलं तर वाईट कर्माचं फळ आपल्याला वाईटच मिळतं, परंतु जर चांगलं कर्म केलं तर त्या कर्माचं फळ आपल्याला का उशिरा का असना पण चांगलंच फळ मिळत असतं. त्यालाच पुण्याचं फळ असं म्हणतात. तर आजच्या आपल्या कथेचं नाव आहे पुण्याचं फळ. भक्तांनो, एकदा एका वृद्ध स्त्रीचा एका म्हाताऱ्या महिलेचा मृत्यू झाला. यमराज तिला घ्यायला आले. त्या महिलेने यमराजांना विचारले, देवा, तुम्ही मला स्वर्गात नेणार आहात की नरकामध्ये नेणार आहात? तेव्हा यमराज म्हणाले, दोन्हीमधून कुठेही नाही, कारण या जन्मामध्ये तू खूप चांगले कर्म केलेले आहे, त्यामुळे तुला सरळ ईश्वराकडे घेऊन जाण्याची आज्ञा आहे. ती वयस्कर महिला खूपच आनंदित झाली आणि म्हणाली, मी खूपच आभारी आहे, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. मी इथे पृथ्वीवरती स्वर्ग आणि नरकाविषयी खूप सारे ऐकलेले आहे. मला एकदा या दोन्ही जागा कशा आहेत ते बघायचे आहेत. तेव्हा यमराज म्हणाले की तुझे कर्म चांगले आहेत, त्यामुळे मी तुझी ही इच्छा पूर्ण करू शकलो. चल, मी तुला स्वर्ग आणि नरक या दोन्ही दरवाजापर्यंत ईश्वराच्या महाली घेऊन जातो. दोघेही चालू लागले. सर्वात पहिले नरक आलं. नरकामध्ये त्या महिलेला लोकांचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तिथे सर्व लोक अशक्त आणि आजारी दिसत होते. त्या महिलेने येथील एका माणसाला विचारलं, तुम्ही सर्वजण इथे अशा अवस्थेत का आहात? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, मग अजून कोणत्या अवस्थेमध्ये असणार? मृत्यूनंतर जेव्हापासून आम्ही इथे आलेलो आहोत, आम्हाला एकही दिवस अन्न खाण्यासाठी मिळालेलं नाही. भुकेमुळे आमच्या आत्मे तडफडत आहेत. तेव्हाच त्या वयस्कर महिलेची नजर एका मोठ्या पातेल्याकडे गेली, जे त्या लोकांच्या उंचीपासून 300 फूट उंच होतं. त्या पातेल्यावरती एक मोठा चम्मच लटकवलेला होता आणि त्या पातेल्यातून खूपच स्वादिष्ट खमंग वास सर्वत्र दरवळत होता. तेव्हा त्या वयस्कर महिलेने त्या व्यक्तीला विचारले, या पातेल्यामध्ये काय आहे? तो व्यक्ती निराश होऊन म्हणाला, हे पातेलं नेहमीच खूप स्वादिष्ट खिरीने भरलेलं असतं, यामध्ये खीर असते. तेव्हा त्या महिलेनं विचारलं की यात खीर आहे, मग आम्ही लोक हिला पोटभर का खात नाही? तुम्ही उपाशी का राहतात? तुम्ही उपाशी का राहत आहात? तेव्हा ती व्यक्ती रडून बोलू लागली, कसं खाणार? ते पातेलं 300 फूट उंच आहे. आमच्यापैकी कोणीही त्या पातेल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तेव्हा त्या वयस्कर महिलेला त्या सर्वांची दया आली. ती विचार करू लागली की बिचारी खीर असून जेवू शकत नाहीत, कदाचित परमेश्वराने त्यांना हीच शिक्षा दिलेली आहे. तेव्हा लगेचच यमराज तिला म्हणाले की आता इथून चला, आपल्याजवळ वेळ होत आहे. दोघेही पुढे जाऊ लागले. काही अंतरावरती स्वर्ग आला. तिथे स्वर्गामध्ये त्या महिलेला सर्वांच्या हसण्याचा आणि आनंदाचा आवाज येत होता. सर्व लोक खूप आनंदामध्ये होते. त्या सर्वांना आनंदित बघून ती महिला देखील आनंदित झाली. तिने पाहिलं, तिथे देखील 300 फूट उंचीवरती एक मोठा पातेलं होतं. त्यावरती एक मोठा लटकवलेला चम्मच होता. तेव्हा त्या महिलेने तेथील एका व्यक्तीला विचारलं की या पातेल्यामध्ये काय आहे? तर तो व्यक्ती म्हणाला, यामध्ये खूपच स्वादिष्ट अशी खीर आहे. ती महिला हे ऐकून हैराण झाली. तिने विचारलं की हे पातेले इतकं 300 फूट उंचावरती का आहे? मग तुम्ही याच्याजवळ पोचू शकत नसाल आणि त्यामुळे तुम्हाला जेवणही मिळू शकत नसेल आणि तुम्ही देखील भुकेने बेहाल असाल, तरी देखील तुम्ही सर्वजण मला आनंदी वाटत आहात, असे हे कसे शक्य आहे? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, आम्ही तर सर्व लोक या पातेल्यातील खीर पोट भरून खातो. तेव्हा ती महिला म्हणाली, कसं? हे पातेलं तर फार उंचावरती आहे. तो व्यक्ती म्हणाला, पातेलं उंचावर आहे तर काय झालं? इथे किती सारी झाडं आहेत. परमेश्वराने हे झाड नद्या मानवांच्या उपयोगासाठी तर बनवलेले आहेत. आम्ही यातील काही झाडांच्या काठ्या तोडल्या आणि त्याची एक उंच शिडी बनवलेली आहे. त्या शिडीवरती चढून आम्ही त्या पातेल्याजवळ पोहोचतो आणि पोटभर खीर खातो.
त्या व्यक्तीचं हे उत्तर ऐकून ती म्हातारी आश्चर्यचकित झाली. तिने यमदूताकडे पाहिलं. तो हसला आणि म्हणाला, परमेश्वराने स्वर्ग आणि नरक या दोन्ही माणसाच्या हातामध्ये स्वाधीन केलेलं आहे. माणसाने ठरवलं तर तो त्याला नरक बनवू शकतो आणि ठरवलं तर स्वर्ग बनवू शकतो. परमेश्वराने सर्वांना एक समान संधी दिली आहे. त्याच्यासाठी त्यांची सर्व मुलं एकच आहे. तो कुणामध्ये भेदभाव करत नाही. तेथे नरकामध्ये देखील असेच झाड नद्यासारखं काही होतं, पण तेथील लोक आळशी आहेत. त्या लोकांना खीर त्यांच्या हातामध्ये हवी आहे. ते कोणतेही काम करू इच्छित नाहीत. त्यांना मेहनत करायची नाही. यासाठी ते सर्वजण भुकेने बेहाल आहेत. आणि हीच परमेश्वराची बनवलेली दुनिया आहे. आपल्याला परमेश्वर हेच सांगतो, जो काम करेल, मेहनत करेल, त्यालाच त्याचं फळ देखील मिळणार आहे. यमराजाचं हे बोलणं ऐकून दोघेही जण आनंदाने पुढच्या मार्गक्रमणाला लागले. मित्रांनो, या कथेचा सार असा आहे की स्वर्ग आणि नरक दोन्ही आपल्या हातामध्ये असतात. जर आपण मेहनत केली तर त्याचं फळ देखील चांगलंच मिळणार असतं. ते आपल्या जीवनाला स्वर्ग बनवू शकतो. पण जर का तुम्ही आळसामध्ये बसून राहिलात तर मात्र तुम्ही आयुष्यभर आळशी आणि आळशीच राहाल आणि आपल्या आयुष्याचं देखील नरक तुम्ही बनवत असता. म्हणून पुण्याचं फळ हे काय असतं? भक्तांनो, एक शेठ बसमधून उतरले. त्यांच्याकडे बरेचसे सामान होतं. ते आसपास नजर फिरवू लागले. तेव्हा त्यांना एक मजूर तिथे दिसला. शेठने त्याला आवाज देऊन बोलावले आणि सांगितले की मला या ठिकाणी सामान घेऊन जायचं आहे. तू त्याचे किती पैसे घेशील? तो मजूर बोलला, तुम्हाला जितके वाटतील तितके द्या, परंतु माझी एक अट आहे. जेव्हा मी सामान घेऊन चालेल तेव्हा रस्त्यामध्ये एकतर माझी गोष्ट ऐका किंवा तुम्ही मला एखादी गोष्ट सांगा. त्या शेठने त्याला ओरडले आणि पळवून लावले. दुसऱ्या एखाद्या मजुराला तो बघू लागला, पण बराच वेळ शोध घेतल्यानंतरही त्याला दुसरा कोणताही मजूर भेटला नाही. शेवटी मजबुरीमध्ये त्याने त्याच मजुराला बोलावले. तो मजूर धावत पळत त्या शेठकडे आला आणि म्हणाला, शेठ, माझी अट तुम्हाला मंजूर आहे का? आपलं काम झालं पाहिजे या विचारामध्ये त्याने होकारार्थी मान हलवली. त्या शेठचं घर जवळपास 700 मीटरच्या दूर अंतरावरती होतं. त्या मजुराने सामान उचललं आणि तो त्या शेठसोबत चालू लागला आणि बोलला, शेठ, तुम्ही गोष्ट सांगताय की मी ऐकू? त्या शेठने सांगितलं की तू सांग. मजूर खुश झाला आणि सांगू लागला, जे काही मी बोललेलं ते तुम्ही लक्षात ठेवू नये का? असं बोलून तो पूर्ण रस्ताभर गोष्ट सांगत चालला होता. दोघेजण त्या शेठच्या घराजवळ पोहोचले. मजुराने अंगणामध्ये सामान ठेवलं. त्या शेठने त्याला पैसे दिले. तेव्हा त्या मजुराने पैसे घेतले आणि तो त्या शेठला म्हणाला, शेठ, मी जी गोष्ट तुम्हाला सांगितली ती तुम्ही व्यवस्थित ऐकली की नाही? शेठ म्हणाला, मी तुझी कोणतीच गोष्ट ऐकली नाही. मला तर माझं फक्त काम करून घ्यायचं होतं. मजूर म्हणाला, शेठजी, तुम्ही जीवनामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे. उद्या 7 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे. त्या शेठला हे ऐकून खूप राग आला. तो रागाने त्याला म्हणाला, तुझी बकबक खूप ऐकली. तू आता इथून जातोस की मार खातोस? तो मजूर म्हणाला, तुम्ही मला मारा अथवा सोडा, पण उद्या 7 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे म्हणजे होणार आहे, अटळ आहे. आत्ता जरी माझं बोललेलं लक्ष देऊन ऐका. आता मात्र तो शेठ जरा गंभीर झाला आणि बोलला की मरायचं तर प्रत्येकालाच आहे. जर माझा मृत्यू उद्या संध्याकाळी होणार असेल तर होईल. यामध्ये मी काय करू शकतो? तो मजूर म्हणाला, तेव्हा तर मी गोष्ट सांगत आहे की आता तरी माझी गोष्ट लक्ष देऊ नये का? तो शेठ बोलला, बरं ऐकव, मी तुझी गोष्ट लक्ष देऊन ऐकतो. मजूर बोलला की मृत्यूनंतर तुम्ही यमलोकात जाल तेव्हा तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल की तुम्ही पहिले पापाचं फळ भोगणार आहे की पुण्याचं? कारण माणूस आपल्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य दोन्हीही करत असतो. तो तर तुम्ही सांगा की मी पापाचं फळ भोगण्यासाठी तयार आहे, पण मी पुण्याचं फळ डोळ्यांनी बघू इच्छितो. एवढं सांगून तो मजूर तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी बरोबर 7 वाजता त्या शेठचा मृत्यू झाला. शेठ यमलोकामध्ये गेला. यमराजाने त्याला प्रश्न विचारला. मजुराने सांगितलेला प्रश्न विचारला, अगोदरच तू पापाचं फळ भोगू इच्छितोस की पुण्याचं? तेव्हा तो शेठ म्हणाला, मी पापाचं फळ भोगण्यासाठी तयार आहे, परंतु जीवनामध्ये मी जे काही पुण्य केलं आहे त्याचं फळ मी माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छितो. तेव्हा यमराज बोलले, आमच्या इथे अशी कोणतीही व्यवस्था नाही. इथे तर दोन्ही पाप आणि पुण्य दोघांची फळे भोगावी लागतात. तेव्हा तो शेठ म्हणाला, मग तुम्ही मला का विचारलं आणि
जर विचारलं तर ते पूर्ण करा. मी पृथ्वीवर अन्याय पाहिला आहे, पण इथे देखील अन्याय होत आहे. तेव्हा यमराज विचार करू लागला की हा बोलत तर बरोबर आहे. याच्याशी विचारून मी चूक केली आहे. जर माझ्याकडे असं काही असतं की ज्यामुळे मी याची इच्छा पूर्ण केली असती. विवश होऊन यमराज त्या शेठला ब्रह्मदेवाजवळ घेऊन गेले आणि पूर्ण गोष्ट सांगितली. ब्रह्माजीने आपली पोथी खोलून सारी पाने उघडून पाहिली, पण त्यांना असा कोणताच मार्ग सापडला नाही की ज्यामध्ये तो याची इच्छा पूर्ण करू शकतील. ब्रह्मदेव देखील विवश होऊन यमराज आणि शेठला घेऊन विष्णूजवळ पोहोचले. विष्णुदेवांना सारी समस्या सांगितली. भगवान विष्णूने यमराज आणि ब्रह्माला सांगितलं की तुम्ही जा, आपलं काम बघा. दोघं निघून गेले. विष्णुदेवांनी शेठला सांगितलं, आता सांग तुझं म्हणणं काय आहे. शेठ म्हणाला, मी सुरुवातीपासूनच हे सांगत आहे की मी पुण्याचं फळ भोगू इच्छितो, पण पापाचं फळ भोगू इच्छितो. पुण्याचं फळ मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. तेव्हा भगवंत म्हणाले, धन्य आहे तो गुरुरूपी मजूर, जो शेठच्या क्षणी तुझं कल्याण करून गेला. अरे मूर्ख, त्याने सांगितलेल्या उपायामुळे तू माझ्यासमोर उभा आहेस. तुझ्या डोळ्यांनी तू माझं दर्शन केलेलं आहेस. माझ्या दर्शनाने तुझे सर्व पाप नष्ट झालेले आहेत. यापेक्षा कोणता मोठा पुण्याचं फळ तू पाहू इच्छित आहेस. भक्तांनो, या कथेचा सार असा आहे की गुरु आपल्याला कोणत्याही रूपामध्ये मिळू शकतो. गुरुने सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. माहीत नाही कोण तुम्हाला कोणता धडा शिकवून जातो, परंतु म्हणून समोरची आलेली संधी कधीही दवडू नका. आयुष्यामध्ये वेळीच माणसं ओळखायला शिका. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामा सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामा सोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामा सोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस. तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस. तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस. तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच, ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल? म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला? तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस, परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे
तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे
संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ, तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ती आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा, मी आहे रे बाळा, मी चराचरात व्यापून आहे. बाळा, मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात,
पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा
आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळूमामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.